नमस्कार, माझं नाव विलास सूर्यवंशी, मुक्काम पोस्ट खालप, तालुका देवळा, जिल्हा नाशिक. तर आमचं पाणी प्रचंड क्षारयुक्त असून ते पिण्यायोग्य नाहीच आहे ते. तर हे प्युरिफायर लावण्याच्या अगोदर मी इथून 4-4.5 किलोमीटर अंतरावरून पाणी आणत होतो जारने. तर कायम ते जारने पाणी आणणं शक्य नसल्यामुळे मी हे प्युरिफायर लावण्याचा निर्णय घेतला. तर हे प्युरिफायर लावल्यानंतर ते 4-4.5 महिन्यानंतर मेम्ब्रेनचा प्रॉब्लेम यायचा, कुठे काहीतरी मेम्ब्रेन ब्लॉक व्हायचा किंवा मोटर ब्लॉक व्हायची. तर ह्या त्रासाला कंटाळून मी कॉन्ट्रॅक्ट दिलं. तर कॉन्ट्रॅक्ट दिल्यानंतर त्याने सगळं अगोदर गोळ्या करून घेतलं की कुठला पण प्रॉब्लेम आला तर मी सॉल्व्ह करून देईल. तर 4-4.5 महिन्यामध्ये प्रॉब्लेम येतच होते, मेम्ब्रेन ब्लॉक होणं, पाणी कमी निघणं. तर त्याने 4-4.5 महिन्यानंतर ते कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करायचं सांगितलं त्याने. तर त्याने तसं केले, 4 निम्मे पैसे परत देऊन त्याने कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केलं. तर फेसबुकवरती मी सर्च बघता बघता गेली सरांचं ते फेसबुकला पोस्ट बघितली, सेल्सेप वॉटर कंडिशनर म्हणून, इलेक्ट्रॉनिक वॉटर कंडिशनर. तर हे लावल्यानंतर तर साधारण आज 8-8.5 महिने झालेले. हे लावल्यामुळे मला एक फायदा त्याचा असा जाणवतोय. तर लावल्या त्या दिवसापासून तर 7व्या दिवसानंतर मला पाण्याचा फ्लो वगैरे बऱ्याचशा प्रमाणात वाढलाय. आणि रिटर्न पाणी जे माझं वेस्टेज पाणी निघायचं ते तर 1 लिटर पाण्यासाठी, 1 लिटर शुद्ध पाण्यासाठी मला 6 मिनिटे लागायचे. तर 6 मिनिटे लागली ही युनिट जोडलं त्या दिवशी. तर त्याच्यानंतर मी हे युनिट जोडल्यानंतर 7व्या दिवशी चेक केलं. 7व्या दिवशी चेक केल्यानंतर 1 लिटर पाण्यासाठी मला 2 ते 2.5 मिनिटात 1 लिटर पाणी मिळायला लागलं. आणि ते वेस्टेज पाणी 3-3.5 लिटर जात होतं तर ते 2च मिनिटावर आलं. तर याचा फायदा एकच आहे, ते आरोचं जे मेंबर आहे त्याचं चिकटण्याचा गुणधर्म नाहीसा करून त्याची लाईफ वाढते. आणि लाईफ वाढल्यानंतर याचा मेंटेनन्स 0 होतो. 0 मेंटेनन्स झाल्यामुळे तर मी असं हे लावून समाधानी झालोय. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे.